जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये 5 राशींना लाभ होणारे, कारण बुधादित्य त्रिग्रही धनयोग तयार होतोय. त्यामुळे 5 राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस यश असा भाग्योदयाचा काळ पाहायला मिळेल. कोणत्या आहेत त्या 5 राशी? कोणाची होणार आहे इच्छापूर्ती? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, जे काही ग्रहमान तयार होतंय आणि त्यामुळे तयार होणारा जो धनयोग आहे, त्यामुळे काही राशींना लाभ होणार आहे. त्या 5 राशी कोणत्या आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण जे ग्रहमान तयार होत आहे त्याचा सगळ्याच राशींवर कशा प्रकारचा परिणाम होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. मिथुन राशीमध्ये गुरु, बुध आणि सूर्य या 3 ग्रहांचा एकत्र योग, त्रिग्रही योग जुळून आलाय आणि सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोगही जुळून आलाय. याचाच परिणाम सगळ्याच राशींवर चांगला वाईट होणार आहे. म्हणून प्रत्येक राशीनुसार जाणून घेऊया. मेष राशीसाठी जून महिन्याचा हा शेवटचा काळ सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. विवाहितांसाठी आनंदाचा कालावधी असेल. दोघात उत्तम समन्वय असल्याने नातं अधिक दृढ होईल. वैयक्तिक वस्तूंवर खूप खर्च कराल. आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ मुदतीसाठी केल्यास फायदेशीर ठरू शकेल. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीने केल्यास ती फायदेशीर ठरू शकेल. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन कामाची सुरुवात या काळात करता येऊ शकते. काही नवीन ओळखी मेष राशीच्या लोकांच्या या काळात होतील, ज्यामुळे परदेशात संपर्क करून व्यवसाय परदेशात नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कारकीर्द उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना अनुकूलता लाभेल. मनाप्रमाणे नवी नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनावर मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल, अन्यथा समस्या वाढू शकतील. एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जाण्याचे सुद्धा योग आहेत. आहारावर मात्र नियंत्रण राहू शकणार नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या होऊ शकतात, तिथे काळजी घ्यावी लागेल. वृषभ राशीच्या लोकांना या काळात एखाद्या समस्येतून दिलासा मिळेल. कुटुंबियांचा सहवास लाभल्याने मन प्रसन्न राहील. एकमेकांना समजून घेतल्याने नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा कालावधी अनुकूल म्हणावा लागेल. भविष्यात हीच गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देऊ शकते. व्यापारी नव्या योजनांसाठी पैसे खर्च करतील. कारकिर्दीत एखादं चांगलं स्थान सुद्धा तुम्ही निर्माण कराल. व्यावसायिकांना काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागू शकतं. कामात प्रगती होईल अर्थात, पण काही समस्या येतील. प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत बदल करण्याची इच्छा असेल तुमची तर ती सुद्धा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, कारण काही तणावांचा प्रभाव तुमच्या परीक्षेवर होण्याची शक्यता असल्याने मन घट्ट करून वाटचाल करावी. मिथुन राशीच्या लोकांना सुद्धा त्यांच्या समस्येतून दिलासा देणारा हा काळ असेल. वैवाहिक जीवनात काही चढ उतार आले तरी त्याचा फारसा प्रतिकूल परिणाम नात्यावर होणार नाही. एखाद्या योजनेत आर्थिक गुंतवणूक कराल. व्यापारी एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात करण्याचा विचार करतील. घरात काही चांगले बदल कराल, त्यासाठी पैसे खर्च कराल. व्यापाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल, कारण असं केल्यास ते त्यांच्या व्यवसायात प्रगती करू शकतील. मेहनतीवर विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादी दुसरी नोकरी मिळाल्याने प्रसन्न होतील. असं असलं तरी आहे त्याच नोकरीत राहणं हितावह ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल. अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होईल. इतर कामात तुम्ही जास्त व्यस्त राहाल. यशस्वी व्हायचं असेल तर मित्र आणि सामाजिक माध्यमांपासून काही काळ दूर राहा. वेळेचा सदुपयोग करा. बुधादित्य त्रिग्रही योग कर्क राशीला मिश्र फलदायी असेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत सावध राहावं लागेल. कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना तो लेखी स्वरूपात करणंच हितावह ठरेल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. काही व्यापारी योजनांवर स्थगिती येऊ शकते. व्यापारात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक होऊन एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासात भरपूर मेहनत करतील, त्यामुळे चांगले परिणाम मिळतील. एखाद्या सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर आनंददायी बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. ध्यानधारणा, योगासने यासाठी थोडा वेळ काढावा लागेल. सिंह राशीसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल. सुखसोयींवर लक्ष द्याल, त्यासाठी पैसे खर्च कराल. एखादी नवीन योजना तयार करावी लागेल. काही पैसे बुडाले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. कारकिर्दीत एखादं वेगळं स्थान निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनात काही समस्या येत असतील तर त्यासाठी त्यांनी वरिष्ठांशी बोलावं. मित्र अभ्यासातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा काही काळासाठी मित्रांपासून लांब राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. कन्या रास. कन्या राशीसाठी हा काळ थोडासा चढ उतारांचा म्हणावा लागेल, कारण नात्यात तणाव येऊ शकतो. एखाद्या चांगल्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करणं मात्र हिताचं ठरेल. आर्थिक बाबतीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. तसंच कोणालाही उसने पैसे विचारपूर्वकच द्यावेत. नोकरी करणाऱ्यांना कामावर पूर्ण लक्ष द्यावं लागेल, अन्यथा कामात गडबड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अध्ययनात येणारे अडथळे दूर करून ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करावं. आत्मविश्वास गमावू नये. तुळ रास. तुळ राशीच्या ज्या विवाहित व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात जुन्या कौटुंबिक समस्येमुळे थोडासा वाद होऊ शकतो. नात्यात काहीशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद भांडणं टाळा. आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्चात वाढ झाल्याने थोडेसे तुम्ही त्रस्त व्हाल. कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक सध्या तरी करू नका, अन्यथा त्रास होऊ शकतो. शासकीय नोकरीत असणाऱ्यांना एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. त्यांची कारकीर्द उंचावणार आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी वैवाहिक जोडीदाराच्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे. जोडीदाराच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवताना दिसाल. गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असाल. त्यासाठी खर्च कराल. एखाद्या वस्तूची फरमाईश करू शकाल. प्राप्तीचा विचार करून एखादी आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. व्यापाऱ्यांसाठी कालावधी चांगला आहे. ते त्यांची एखादी योजना पुन्हा सुरू करू शकतील. त्यातून लाभ मिळू शकतो. एखादी नवी गुंतवणूक करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. घर आणि काम यात समतोल मात्र साधावा लागेल. धनुरास. धनुराशीसाठी हा काळ काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल. वैवाहिक जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगती मात्र चांगली होईल, पण खर्चातही वाढ होईल. कुटुंबियांच्या गरजा सहजपणे तुम्ही पूर्ण करू शकाल. मुलांच्या कारकिर्दीच्या निमित्ताने भविष्याची तरतूद म्हणून आर्थिक गुंतवणूक करणं हिताचं ठरेल. एखादी प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. मोकळेपणाने आर्थिक गुंतवणूक करू शकतील. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्री सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पदोन्नती झाल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी जावं लागण्याचीही शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मेहनत करण्यात मागे मात्र पडू नका. मकर रास. मकर राशीसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल. इच्छापूर्ती होण्याची शक्यता आहे. वैवाहिक नातं दृढ करण्यासाठी जोडीदाराशी बोलून शंकांचं निराकरण करावं लागेल. आर्थिक समस्याने ग्रस्त असाल तर ती दूर होण्याची संभावना आहे. एखादे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असेल तर ते मिळण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. प्राप्तीच्या स्रोतांवर विशेष लक्ष द्या. कारकिर्दीत चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यापारी व्यवसायात एखाद्या दुसऱ्या कामाची सुरुवात करू शकतात. सकारात्मक प्रभाव योजनांवर होईल. योजनेतून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. कामातील कामचुकारपणा समस्येला कारणीभूत ठरू शकतो. कुंभ रास. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून कुंभ राशीची आता सुटका होईल. कुटुंबीय महत्त्व देऊ लागतील. नाती दृढ होतील. खर्चावर तसेच बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. गरजा पूर्ण करताना विचार न करता खर्च करू नका, कारण त्यामुळे पैशाची कमतरता भासू लागेल. व्यावसायिक मेहनतीत कोणतीही कसर सोडणार नाहीत. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतील. त्यात कुटुंबीय सहकार्य करतील. नोकरी करणाऱ्यांना मात्र सावध राहावं लागेल. मीन रास. मीन राशीचा वायफळ खर्च खूप होतोय सध्या आणि तो त्यांना थांबवावा लागेल. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणं हिताचं ठरेल. तसंच एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल, परंतु त्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. मेहनत करणे सुरूच ठेवावे. नोकरी करणाऱ्यांना एखादी नवीन संधी मिळू शकते. ही संधी पदोन्नतीस अनुकूल असेल. दुसरी नोकरी सुद्धा मिळू शकते. मीन राशीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास जरा वाढवण्यावर भर द्यावा, कारण आत्मविश्वासाच्या अभावामुळे अपेक्षित फळ मिळत नाही असा अनुभव येतोय. मित्र लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.